मजा आली. मी गेल्या वर्षी पण आलेलो तिथं पण, तेव्हा पण खूप मजा आलेली. तेव्हा मला बक्षीस पण भेटलेलं. आता लेक्चर देतात, म्हणजे संस्कारी तर खूप देतात. आणि रात्री तर सगळे आपण सगळे झोपलेलो, पण सगळे व्हॉलेंटियर आपल्यावरती लक्ष ठेवत होते, आपल्यावरती लक्ष ठेवत. कोणाला लागलं तर लगेच धावत पळत येतात. रात्री मी इथेच होतो, पण तिथं काय झालं असेल ते ना माहित मला. सगळ्या मस्ती केलेली. 5 वाजता उठलं, लेक्चर देणार येताना दोन शब्द बोलायचे तर ते पूर्ण 1 तास काढतात. असं का पण. थँक्यू. माझं नाव मैथिली मंगेश चौधरी. पहिली गोष्ट मी थँक्यू बोलेल तुम्हाला, म्हणजे जे व्हॉलेंटियर काकी होत्या, आजी होत्या त्यांना, कारण त्यांनी खूप एफर्ट्स घेतले आम्हाला लाईक शिस्तीत ठेवायला. ते आमच्यावरती खूप लक्ष ठेवत होते. आणि आज जी ऍक्टिव्हिटी केली त्याच्यासाठी बाहेर वगैरे फिरून ते आमच्यावरती लक्ष ठेवत होते. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला खूप सांगावंसं वाटतंय, पण मी एक सांगणार की मला ज्या मॅडम होत्या फर्स्ट लेक्चरला, त्यांनी जे 4 मेन पिलर्स सांगितलेले ते माझ्या डोक्यात खूप लाईक प्रकाश पडला माझ्या डोक्यात की मी कुठे आहे आणि मला कुठे जायचं आहे. आणि त्यानंतर ब्रेन जिम्स वगैरे केल्या, त्यामुळे थोडं डोकं आता माझं थोडं स्थिर झालंय. आणि त्यानंतर आज योगा केला, त्यामुळे माइंड सेट झालंय. आता मी ट्राय करेन की हे रुटीन रेग्युलर करेन. थँक्यू. होता हा जी शिबिर होती, यामध्ये त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली. रात्री जेव्हा सर्व मुलं झोपत होती, तेव्हा या सगळ्या काकी जाग्या होत्या, लक्ष देत होत्या मुलांकडे, येता जाता लक्ष देत होत्या. म्हणून आधी त्यांना थँक्यू. आणि नंतर जे आपल्याकडे जे सगळे टीचर्स आलेले होते आपल्याला शिकवायला, आपल्याला सांगायला, त्यांनी पण खूप छान एक्सप्लेनेशन केलं. आम्हाला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करता आलं आणि भरपूर गोष्टी आम्ही नवीन शिकलो. जसं इथे संस्कार शिबिर आहे, तसं मी सुद्धा काही संस्कार शिकले. थँक्यू. फर्स्ट इयर होतं म्हणून मग मला असं लाजल्यासारखं झालेलं लास्ट इयर की कोणाशी फ्रेंडशिप करू आणि काय. पण यावेळेस मी सगळ्यांशी फ्रेंडशिप वगैरे केली. आता खूप फ्रेंड्स आहेत. आणि आता पहिल्या दिवसापासून बोलायचं झालं तर फर्स्ट दिवशी आम्ही थोडंसं लेट आलेलो, पण तरी पण चालू होतं सगळं. आणि आम्ही आलो तेव्हा नाश्ता संपलेला, पण तरी पण सगळ्यांनी अरेंज करून दिला. आणि तरी सुद्धा ते कमी पडलेले, ते सगळ्या ज्या व्हॉलेंटियर्स म्हणजेच काक्या होत्या त्यांनी त्यांच्या टेस्ट मधलं काढून आम्हाला दिलेलं. म्हणून ते खूप छान वाटलं की सगळे आमची एवढी काळजी घेतात वगैरे. खूप इन्स्पिरेशनल होतं सगळं की आपलं एज्युकेशनल पाथ कुठे असावं वगैरे. आणि मग आमची सगळ्यांचीच आवडती गोष्ट म्हणजे क्रिएटिव्हिटी, ती पण आम्ही शिकलो. ते बुके बनवायचं, त्याच्यामध्ये पण खूप मजा आली. आणि या शिबिरामध्ये ऍक्च्युली असं इंडिव्हिज्युअली गेम्स काय नव्हते आणि टीम वर्क जास्त शिकलो आम्ही इकडे. आणि मग परत संध्याकाळी डान्स, सगळ्यात मजा आली. डान्स मध्ये खूप नाचलो आम्ही. एवढे नाचलो की नंतर रात्री डिनर करायची पण इच्छा नव्हती, पण तरी सुद्धा आम्ही खूप मजा केली. आणि रात्री तर मला एवढी मी नाचलेली की मला लगेचच झोप आली, म्हणून मी तर रात्रीचं काय मला माहित नाही. आणि सकाळी आज छान वाटलं, म्हणजे योगा होते, एकदम रिफ्रेश वाटलं. आणि मी बऱ्याच दिवसापासून वेट करत होते की शिबिर कधी येईल. वर्षभर वाट पाहून फायनली तो दिवस आला. मग नंतर गेम्स खेळलो. गेम्स खूपच मजा आली आणि माझे खूप नवीन फ्रेंड्स बनले. पहिल्याच दिवशी बनले. मी खूप घाबरलेली की मी लेट आली, सगळे खेळत आहेत आणि मी एकटी पडली तर, बट नाही, सगळे खूप छान होते, फ्रेंडली होते, तर मला चांगलं वाटलं. तर मी जेवढे पण ऍक्टिव्हिटीज मिस केल्यात लेट येऊन, ते मी नेक्स्ट इयर पूर्ण करेन. आणि ही शिबिर खरंच खूप
मेमोरेबल होती आणि बऱ्याचशा आठवणी घेऊन चालले मी माझ्या बागेत या शिबिराच्या. थँक्यू. त्याच्यामधून पण मी खूप शिकले आणि ह्या वर्षी पण जे शिबिर झालं त्याच्यामधलं पण मी खूप शिकले. पहिल्या दिवशी तर असं वाटत होतं मी का लिहिते, मला खूप कंटाळा येईल, पण दुसऱ्या दिवशी असं वाटलं की मी येऊन इथे खूप मजा करते. जे टीचर्स वगैरे सगळं आपल्याला शिकवत होते ते माझ्या सगळं माइंडमध्ये बसलं. नंतर सकाळी उठून आम्ही जेव्हा योगा करत होतो तेव्हा खूप मजा आली आणि जेव्हा रात्रीची वेळ होती कालची तेव्हा आम्ही रात्री पण खूप मजा केली. थँक्यू. माझं नाव खुशी कुणाल नरसिंह. थँक्यू सगळ्या काकींना, कारण की तुम्ही जी मजा करून दिली म्हणजे ती म्हणजे कोणाच्या घराची आठवणच राहिली. जसं काय तुम्ही मला आईस दिसत होता, आईस मध्ये दिसत होती तुमच्यामध्ये, एवढी मजा केली. जसं काल बुके कॉम्पिटिशन झाली, मग त्यात मला शिकायला मिळालं की बुके कसा बनवावा. नंतर योगासन झाला, योगासन मध्ये सकाळी खूप झोप येते योगा करताना, पण नंतर खूप मजा आली. धन्यवाद. माझं नाव पुरा समीर किस्मतराव आहे. मी चौघ्यात आहे. मीरा मावशीने आम्हाला खूप चांगले गिफ्ट्स दिले आहेत. तिकडे आम्हाला शिबिरामध्ये खूप मजा आली. तिकडे जेवण पण चांगलं होतं. गेम्स पण खूप चांगले होते आणि आम्हाला लेक्चर्स पण खूप आवडले. तिकडचे मावशे पण चांगले होते. नमस्कार, माझं नाव आहे जीत रंगरे. मी 4थीत आहे आणि मी पनवेलवर राहतो. हा शिबिर तर मस्त होता आणि हा माझा दुसरा इयर आहे शिबिरचा. लास्ट इयरचे मित्र पण होते आणि हा इयरला पण नवीन मित्र बनवले आणि ते पण खूपच मस्त होते. सगळे टीचर्सला मला आवडले आणि सगळे लेक्चर पण आवडले आणि माझं फेवरेट लेक्चर येतीन सर होते स्पोर्ट्सचे आणि माझा टीम पण जिंकलेला. आणि बुकवेट बनवला तर माझा नंबर पण आलेला. मला एवढा आनंद झाला. आणि त्याच्यानंतर एक्सरसाइजिंग होता, योगा ते, त्याच्यानंतर स्विमिंग आणि आपण खेळायला जात होतो. क्रिकेट, फुटबॉल ते सगळे आपण खेळत होतो. आणि एक टाइम काय झालेला, वूडवर गेलेला सगळं एक बॉल आणि आपल्याला बाहेर राहायला लागलं घ्यायला. कोणच नाही गेला, बट एक काका होते आणि गेले आणि रिस्पेक्ट द्यायचा आपल्याला तो काकांना, बिकॉज ते आपल्याला काढले तो बॉल. आणि हा इयरला मला बेस्ट शिबिरार्थी मिळाला बिकॉज हा इयरला मी सगळ्यांना पाणी देत होतो, सगळ्यांना मदत करत होतो आणि सगळ्यांना हेल्प करत होतो जास्त अजून. आणि लेक्चर्सवर अटेन्शन ठेवत होतो आणि जास्त लोक पण होते आणि नवीन मित्र बनवले मी जास्त. मी दुर्वा अविनाश सोनटक्के. परवा मी संस्कार शिबिर इथे गेले होते आणि तिथे मी खूप मजा केली. नवीन फ्रेंड्स बनवले आणि जे लेक्चर्स होते, टीचर्स आलेले आम्हाला शिकवायला, त्यांनी खूप छान शिकवलं आणि मला खूप शिकायला भेटलं तिथे. आणि जे नवीन आम्ही गेम्स खेळलो त्याच्यात खूप मजा आली. नवीन योगाची आसने सुद्धा शिकलो आम्ही. आणि सर्व काकींनी व आत्यांनी आमची खूप काळजी घेतली, आम्हाला सपोर्ट देखील केलं. मला तिथे जाऊन खूप छान वाटलं. थँक्यू. माझं नाव नीरज रुपये किस्मत आहे. मी चौकला राहतो. आम्हाला शिबिरामध्ये खूप मजा आली. तिथे मीरा मावशीने आम्हाला गिफ्ट दिले, ते आम्हाला उपयोगी येतील. तिथं फूड्स पण खूप चांगले होते. तिथं मावशीने आम्हाला खूप सपोर्ट केला. तिथे गेम्स, योगा फुल आणि लेक्चर पण चांगले होते आणि आम्ही तिथं खूप एन्जॉय केले. थँक्यू. हाय, मी सक्षम सागर भूपतराव. मी पनवेल येथे राहतो. मी आता 8thमध्ये शिकतो आहे आणि मी आपल्या साहस संस्कार शिबिरमध्ये आलेलो तेव्हा मला खूप मजा आली. बाकी जे लेक्चर्स वगैरे द्यायला, जे काउन्सिलिंग करायला जे सर आणि मॅम आलेले त्यांच्याकडून पण मला खूप इन्स्पायरिंग अशा गोष्टी भेटल्या. आणि मग मला गेम्स वगैरे खेळताना पण मला खूप मजा आली. प्लस जे ॲक्टिव्हिटीज होत्या, बुके मेकिंग वगैरे, त्यात पण खूप मजा आली. प्लस मला त्यात प्राईज पण भेटलं आणि माझे नवीन फ्रेंड्स वगैरे बनले, त्यांच्यासोबत पण मी खूप खेळलो, खूप मजा केली. आणि मग रात्री शेकोटी करताना, डान्स करताना वगैरे खूप मजा आली, त्यात पण मला प्राईज भेटलं. आणि मग रात्री जेव्हा आम्ही झोपायच्या वेळेस योगेश काका होते, योगेश काकांसोबत पण आम्ही खूप मजा केली, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी योगा वगैरे करताना पण आम्हाला खूप फ्रेश वाटलं. स्पोर्ट्सच्या वेळेस पण खूप मजा आली
आणि मग त्याच्यानंतर स्विमिंग वगैरे करताना पण खूप मजा आली. प्लस जे क्विज झालं तेव्हा पण मला खूप काही शिकायला भेटलं आणि मी आता पुढच्या वर्षीपासून पण येत जाईल. थँक्यू.